आज आपण बघा मस्त मसालेदार चटकदार अशी बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी बघा एका पातेल्यामध्ये 1 चमचा मीठ घालून मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आले, लसूण आणि हिरवी मिरची आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। बघा मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। नंतर बघा एका बाउलमध्ये 2 चमचे दही, यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत। बिर्याणी मसाल्याचं पूर्ण पॅकेट मी यामध्ये घालून घेतलेला आहे बघा, आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण छान असे एकजीव करून घेऊया। 1-2 मिनिट फेटल्यानंतर यापासून बघा मस्त असं मिश्रण तयार होईल। बघा छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि इथे बघा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी, दालचिनीचा तुकडा 5-6 लवंग, काळी मिरी, 1 वेलची घेतलेली आहे आणि इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे मी 1 वाटी। आणि बघा 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत। इथे बघा एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेते आहे। यामध्ये आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। यातलं पूर्ण पाणी लागणार नाही आपल्याला, त्यामुळे मी 2 चमचे मीठ घालून घेतलेला आहे। इथे बघा अगोदर आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी 5 ते 6 अंडी घालून छान अशी 10 मिनिटे उकडून घेणार आहे। साधी अंडी आहेत त्यामुळे उकडण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पाणी उकळल्यानंतरच अंडी यामध्ये घालून घ्यायची आहेत बघा। आणि तांदूळ बघा आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचा आहे आणि नंतर एक 10 ते 15 मिनिट पाणी घालून आपल्याला छान असा तांदूळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे, म्हणजे तांदळामध्ये जे स्टार्चचं प्रमाण असतं ते पूर्णपणे निघून जातं। आणि इथे बघा कांदा फ्राय करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि कांदा पटकन तळला जावा यासाठी त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि कांदा पटकन सेपरेट व्हावा बघा, यासाठी आपण हाताने छान असा चोळून कांदा सेपरेट करून घेणार आहोत। आणि कांदा जर पातळ स्लाइसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा असेल तर आपण कांद्याचे 2 भाग करून किसणीने तो किसून पण घेऊ शकता। साल काढायची बटाट्याची जी किसणी असते त्याने आपण एकसारखा बटाट्याचे जसे आपण स्लाइस करतो त्याच पद्धतीनं जर कांदा आपण मधून भाग करून जर आपण किसून घेतला तर तो पातळ स्लाइसमध्ये कट होतो। इथे बघा कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी छान असा तळून घेतलेला आहे आणि अंडी पण बघा मस्त उकडलेली आहेत। इथे बघा भातासाठी मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते घालून घेऊयात। यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे, म्हणजे भात आपला चांगला पांढरा शुभ्र होतो आणि तो एकमेकांना चिकटत पण नाही। आपण जे पाणी भिजण्यासाठी वापरलेलं होतं तांदळाला तेच पाणी आता आपल्याला इथे वापरायचं नाहीये, कारण त्या पाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं, तर ते पाणी यामध्ये घातलं तर भात आपला चिकट होऊ शकतो, त्यामुळे ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आपल्याला। आणि नंतर एकदा मिक्स करून बघा छान असा तांदूळ आपल्याला 5 ते 7 मिनिटे छान असा उकळून घ्यायचा आहे। एका मंद आचेवरती बघा तांदूळ मस्त असा मी उकळवून घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त एक 80 ते 90% तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत। तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, आपण एका पातेल्यामध्ये चाळणी ठेवून त्यावरती गाळून घेणार आहोत बघा हा तांदूळ। आणि तांदूळ गाळून घेतल्यानंतर त्यावरती जी चाळणी ठेवणार आहोत ती चाळणी आपल्याला तशीच ठेवून द्यायची नाहीये, कारण पाण्याची जी वाफ असते त्या वाफेने पण परत तो तांदूळ शिजू शकतो, त्यामुळे तांदूळ जर जास्त शिजला गेला तर तांदळाचा लगदा पण होऊ शकतो। त्यामुळे तांदूळ आपल्याला अगदी मोजून एक 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे, जास्त तांदूळ शिजवायचा नाहीये। इथे बघा एक 5 ते 7 मिनिट छान असा तांदूळ शिजल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता एका पातेल्यावरती बघा मी चाळणी ठेवून घेतलेली आणि पातेलं शक्यतो मोठ्याच आकाराचं वापरा, म्हणजे खाली पाण्यात पण तो बुडत नाही। आणि तांदूळ लगेच बघा आपल्याला ही चाळणी आहे घालून घेतल्यानंतर ती चाळणी आपल्याला बाहेर काढून ठेवायची आहे। आणि इथे बघा अंडी मस्त अशी उकडलेली आहेत। 10 ते 15 मिनिट बघा मी अंडी छान अशी उकडून घेतलेली आहेत। आता बघा आपण ती सोलून घेऊया, त्याची साल काढून घ्यायची आहेत। साल व्यवस्थित निघली की समजून जायचं अंडी छान अशी उकडलेली आहेत। इथे बघा अंडी छान अशी उकडली गेल्यानंतर त्याचं साल पण पटकन निघतं आणि पूर्ण प्लेन साल निघालेला आहे,
कुठंच साल आपल्याला अर्धवट निघालेलं आहे असं नाही झालेला आहे. म्हणजेच पाणी छान असं उकळल्यानंतर अंडी उकडून घेतली तर अंडी या पद्धतीने उकडली जातात. त्यामुळे पाणी पण अगदी छान असं गरम होणं गरजेचं आहे. नंतर बघा त्यामध्ये मसाला जावा यासाठी मी त्याला भेगा पाडून घेतलेल्या होत्या आणि अंडी आपण छान अशी परतून घेणार आहोत. त्यासाठी एका गरम पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. त्यामध्येच आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट घालून बघा मस्त अशी अंडी घालून घेतलेली आहेत. आणि ही अंडी अगदी एक अर्धा मिनिट आपण छान अशी टॉस करून घेणार आहोत. फक्त आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहेत. आणि नंतर एका बाउलमध्ये मी ही सर्व अंडी काढून घेणार आहे. आणि आता आपण लेयर्स देऊन घेणार आहोत. त्यासाठी बघा त्याच पॅनमध्ये किंवा त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आहे. आणि नंतर आपण यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती ती पेस्ट घालून घेतलेली आहे. याला आपल्याला छान असा हलकासा रंग येईपर्यंत पण परतून घ्यायचा आहे. बघा त्याची जी चव आहे कच्चे लसूण आणि अद्रकची ती गेली पाहिजे. नंतर यामध्ये 2 बघा उभे चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत. आणि कांदे आपल्याला छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. नंतर बघा आपण यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी मिक्सरला बनवून घेतलेली आहे ती प्युरी यामध्ये घालून घेतलेली आहे. आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे. 5 मिनिट परतल्यानंतर त्याला छान असं तेल सुटेल बघा. आता आपण यामध्ये जे दही घालून जे मिश्रण बनवले होतं ते मिश्रण यामध्ये मी घालून घेते आहे. आणि छान असं आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटत असेल की मसाला खाली लागतो आहे तर आपण यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घेऊ शकता. मी यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे बघा. आणि मसाल्याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे. आता आपण यावरती भाताचा लेयर देऊया. भात बघा मस्त मोकळा सळसळीत एकदम सुंदर झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाहीये. खाली आपण भाताचा लेयर देऊन घेतलेला आहे. नंतर आता यावरती आपण तळलेला कांदा घालून घेणार आहोत. मस्त असा तळलेला कांद्याचा लेयर देऊन घेतलेला आहे. नंतर बघा यामध्ये उकडलेली अंडी घालून घेऊयात. जर आपल्याला एकच लेयर बनवायचा असेल तरी आपण बनवला तरी चालू शकतो. पण मी यावरती नंतर आणखी एकदा भात घालून घेते आहे. आणि नंतर त्यावरती कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून घेणार आहोत बघा आपण. यावरती बघा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. नंतर एकदा भाताचा लेयर दिलेला आहे. आणि नंतर एकदा आपण वरतून तळलेला कांदा घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 1 चमचा मी तूप घालून घेतलेला आहे. बघा मस्त असा तुपाचा स्मेल छान येतो बिर्याणीला. नंतर यावरती झाकण ठेवून कोणतीही एखादी जड वस्तू यावरती ठेवून द्यायची आहे आणि गॅस एकदम मंद ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिट छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे बघा. मसाला आतून छान असा लागलेला आहे. मस्त अशी मसालेदार बिर्याणी. तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ते. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब नक्की करा.